Hello student. In previous lecture we have completed 13th topic organism and population, and today we are going to start new topic 15th topic biodiversity, conservation and environmental issue. So first point is biodiversity. तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे नेमकं काय, तर मराठीमध्ये त्याला जैवविविधता असं म्हटलं जातं. तर जसं की नाव आहे डायव्हर्सिटी म्हणजे काय, तर वेगवेगळ्या प्रकार किंवा जे काही वेगवेगळ्या डायव्हर्स झालेल्या स्पेसीज आहेत किंवा प्रत्येक स्पेसीजमध्ये काही ना काहीतरी डिफरन्स आहेच. कुठलीही स्पेसीज अशी नाही आहे की ती दुसऱ्या स्पेसीजसारखी दिसते. मग काही वेळेला कसं असतं, तर दोन वेगवेगळ्या स्पेसीज सेम हाईटच्या असतात, सेम बॉडी असते, पण त्यांच्यामध्ये असणारे जे काही वेगवेगळे स्ट्रक्चर्स असतील ते डिफरंट असतात. असंच आहे प्रत्येक जे काही स्पेसीज आहेत त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी डायव्हर्सिटी आहे, विविधता आहे. आणि आपलं जे काही नेचर आहे ते पूर्णपणे वेगवेगळ्या डायव्हर्सिटीजनी, आणि ह्या डायव्हर्सिटी कशा आहेत तर लिव्हिंग थिंगबद्दलच्या आहेत, म्हणून याला काय म्हटलं आहे बायोडायव्हर्सिटी. तर आपलं जे काही नेचर आहे ते वेगवेगळ्या बायोडायव्हर्सिटी किंवा वेगवेगळ्या डायव्हर्सिटीने प्रिपेअर झालेलं आहे. इट इज पार्ट ऑफ नेचर विच इन्क्लूड डिफरन्सेस इन जीन अमंग इंडिव्हिज्युअल ऑफ अ स्पेसीज, व्हरायटी अँड रिचनेस ऑफ ऑल प्लांट्स अँड ॲनिमल स्पेसीज ॲट different scale in a space, local region, country and world, and type of ecosystem both terrestrial and aquatic within a defined area. तर जे काही समजा दोन सेम स्पेसीज घेतल्या, म्हणजे काय, तर दोन सेम ॲनिमल घेतले, समजा कॅटची स्पेसीज घेतली तर दोन सेम कॅट घेतले, किंवा मग ह्युमन बिंगची स्पेसीज घेतली, दोन ह्युमन बिंग आपण घेतले म्हणजे सेम स्पेसीज झाली, पण त्या दोघांमध्ये पण काही ना काहीतरी डिफरन्सेस आपल्याला बघायला मिळतात. मग ते काय झाले, जीन लेवलचे डिफरन्स असतात, जीन चेंज असतात, त्याच्यामुळे मग काय कलर चेंज असतो, हाईट चेंज असते, आणि जे काही वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस असतात ते सगळे वेगवेगळे असतात. तर ते कशामुळे, तर जीन्समुळे. मग ही काय झाली, जीन लेवलची डायव्हर्सिटी झाली. तसंच मग प्लांट्समध्ये असते, वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये असते, आणि त्याच्यानंतर आता ही झाली फक्त दोन किंवा असं स्पेसीजमधली. पण मग आपण जर बघायला गेलो की सेम स्पेसीज घेतली पण ती अजून वेगळ्या ठिकाणच्या रिजनमध्ये, म्हणजे जसं की लोकल रिजनमध्ये आपण एकाच ठिकाणी राहणाऱ्या दोन माणसांमध्ये जे काही सिमिलॅरिटीज बघितल्या तर जास्त असू शकतात, पण जे काही वेगवेगळ्या म्हणजे दोन वेगवेगळ्या कंट्रीमधले जर स्पेसीज घेतल्या किंवा जर दोन ह्युमन बिंग घेतले वेगवेगळ्या कंट्रीमधले, तर त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी खूप साऱ्या कमी असणार आहेत. म्हणजे त्यांचं जे काही बिहेवियर असणार आहे आणि बाकीचे जे काही वेगवेगळे कॅरेक्टर्स असणार आहेत ते पूर्णपणे डिफरंट असणार आहेत. म्हणजे जसा एरिया चेंज होतो, स्पेस चेंज होते, त्या पद्धतीने जे काही बायोडायव्हर्सिटी आहे ती पण पूर्ण चेंज होत जाते. आणि त्याच्यामध्ये परत इकोसिस्टीम्स असतात. तर दोन टाईपचे इकोसिस्टीम आहेत, एक काय आहे टेरेस्ट्रियल आणि दुसरी काय आहे ॲक्वॅटिक. ओके, म्हणजे पाण्यात राहणारे आणि जमिनीवरती राहणारे. तर नेक्स्ट आहे लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग वर्ल्ड कॅन बी ऑब्झर्व ॲट व्हेरियस लेवल रेंजिंग फ्रॉम मोलेक्युलर टू इकोसिस्टीम लेवल. म्हणजे जीन स्ट्रक्चरपासून ते इकोसिस्टीम म्हणजे कुठे राहतात तिथल्या पूर्ण स्ट्रक्चरपर्यंत जे काही वेगवेगळे चेंजेस असतात ते सगळे आपल्याला ह्या बायोडायव्हर्सिटीमध्ये बघायला मिळतात. मेजर हायरार्चिकल अँड इंटररिलेटेड लेवल्स आर जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पेसीज डायव्हर्सिटी अँड इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. तर जे काही त्यांचा जो काही नंबर आहे किंवा
ते कशा पद्धतीने त्यांचं स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये जे काही चेंजेस झालेले आहेत त्याच्यानुसार त्यांचे लेवल्स वेगवेगळ्या आहेत किंवा टाईप्स आहेत वेगवेगळे. तर कुठले आहे? जेनेटिक डायव्हर्सिटी आहे, स्पेसीज डायव्हर्सिटी आहे आणि इकोसिस्टीम डायव्हर्सिटी आहे. तर फर्स्ट आपल्याला बघायचं आहे जेनेटिक डायव्हर्सिटी. इट इज इंट्रास्पेसिफिक डायव्हर्सिटी. तर कालच आपण बघितलं इंट्रास्पेसिफिक आणि इंटरस्पेसिफिक. तर इंट्रास्पेसिफिक म्हणजे काय? सेम स्पेसीज म्हणजे ह्युमन बिंग असं. आणि इंटरस्पेसिफिक म्हणजे काय? तर दोन डिफरंट स्पेसीज म्हणजे एक ह्युमन बिंग आणि एक दुसरा ॲनिमल किंवा टायगर असं. तर हे काय झालं? दोन वेगवेगळ्या स्पेसीज झाल्या. तर त्याला काय म्हणतात? इंटरस्पेसिफिक. आणि सेम स्पेसीज असल्यावर काय? तर इंट्रास्पेसिफिक. मग ही जी जेनेटिक डायव्हर्सिटी आहे ती इंट्रास्पेसिफिक डायव्हर्सिटी आहे. इट इज डायव्हर्सिटी इन नंबर अँड टाईप्स ऑफ जीन्स ॲज वेल ॲज क्रोमोझोम्स प्रेझेंट इन द डिफरंट स्पेसीज and also variation in the gene and the alleles in the same species. तर जे काही जेनेटिक डायव्हर्सिटीमध्ये काय असणार आहे? तर जे काही जीन्स असणार आहेत ते किती नंबरमध्ये आणि कशा टाईपचे जीन्स प्रेझेंट आहेत, त्याच्यानंतर क्रोमोझोम्स कशा टाईप्सचे आहेत आणि त्याच्यासोबत काय तर जीन्सचे अल्टरनेटिव्ह कॅरेक्टर जे अलील्स असतात ते कुठल्या टाईपचे आहेत. तर हे जे काही वेगवेगळ्या टाईपचे असतात सेम स्पेसीजमध्ये, त्याच्यामुळे काय होतात तर सेम स्पेसीजमध्ये पण काही ना काहीतरी चेंजेस. जसं की मी एक्झाम्पल दिलं आता ह्युमन बिंगचं. ह्युमन बिंग सेम स्पेसीज आहे, फक्त काय आहे प्रत्येक ह्युमन बिंगमध्ये वेगवेगळ्या काहीतरी चेंजेस असतात. जर तसं नसतं तर काय झालं असतं? सगळेच जण सेम दिसले असते. पण तसं होतं का? नाही होत. तर त्याच्यासाठी रिझन काय आहे? तर जे काही जीन्स क्रोमोझोम्स हे काही आहेत ते कसे आहेत? चेंजेस झालेले आहेत त्यांच्यामध्ये, म्हणून ते वेगवेगळे दिसतात. जेनेटिक व्हेरिएशन लीड टू इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस विदिन स्पेसीज. तर जे काही जेनेटिक व्हेरिएशन होतं म्हणजे जीन्समध्ये जे काही चेंजेस होतात त्याच्यामुळे जे काही इंडिव्हिज्युअल्स आहेत ते एकमेकांपासून वेगळे दिसतात. नाहीतर काय झालं असतं? सगळे सेम दिसले असते. दे ऑल्सो इम्प्रूव्ह चान्स ऑफ कंटिन्युएशन ऑफ स्पेसीज इन चेंजिंग एन्व्हायरमेंट कंडिशन्स और अलो बेस्ट ॲडॅप्टेड टू सर्वाईव्ह. तर जे काही ह्याच्यामुळे काय होतं जेनेटिक डायव्हर्सिटीमुळे, तर जे काही आपण आधी बघितलं होतं नॅचरल सिलेक्शन हा पॉईंट एका टॉपिकमध्ये बघितलेला. तर त्याच्यामध्ये काय होतं, जे कोण नेचरमध्ये सर्वाईव्ह करायला फिट असतात, हेल्दी असतात तेवढेच फक्त जगतात आणि बाकीचे मरून जातात. मग तसंच जे काही स्पेसीज असणार आहेत त्यांचे जीन लेवल चेंज झाल्यामुळे जेनेटिक डायव्हर्सिटीमध्ये जीन लेवल चेंज झाल्यामुळे काय होतं तर ती स्पेसीज पुढे कंटिन्यू वाढत जाते आणि जे काही चेंजिंग एन्व्हायरमेंट कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ॲडॅप्ट करून राहू शकते. ओके. सेकंड आहे स्पेसीज डायव्हर्सिटी. इट इज द इंटरस्पेसिफिक डायव्हर्सिटी. आता ही स्पेसीज डायव्हर्सिटी कशी आहे तर इंटरस्पेसिफिक म्हणजे काय आहे तर दोन वेगवेगळ्या किंवा दोनपेक्षा जास्त वेगवेगळ्या स्पेसीजची जी डायव्हर्सिटी बघितली जाते त्याला इंटरस्पेसिफिक डायव्हर्सिटी असं म्हटलं जातं. द नंबर ऑफ स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स दॅट आर प्रेझेंट इन अ रिजन कॉन्स्टिट्यूट्स इट्स स्पेसीज डायव्हर्सिटी. तर एखाद्या रिजनमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसीजचे प्लांट्स आणि ॲनिमल्स राहतात तर ते जे काही असतं त्याला स्पेसीज डायव्हर्सिटी. म्हणजे जसं की एक आपण एरिया घेतला म्हणजे कुठलाही एरिया असेल तो, तर त्या एरियामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्सच्या स्पेसीज आहेत, किती वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स तिथे राहतात. आता ॲनिमल्समध्ये काय येणार आहेत फक्त मोठे ॲनिमल्स का नाही तर जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असणार आहेत जे की आपल्याला दिसतसुद्धा नाहीत ते सुद्धा सगळे ह्याच्यामध्ये येतात. ओके. तर ह्या
डायव्हर्सिटीला काय म्हणतात? इंटरस्पेसिफिक डायव्हर्सिटी. सम एरियाज और रिजन्स आर रिचर इन स्पेसीज दॅन इन द अदर रिजन. तर काही एरियांमध्ये जी काही डायव्हर्सिटी असेल, स्पेसीज डायव्हर्सिटी, ती जास्त बघायला मिळते आणि काही एरियामध्ये काहीच स्पेसीज नसतात, म्हणजे कुठल्याही स्पेसीज राहत नाहीत. फॉर एक्झाम्पल काय आहे तर जसं की जिथलं नेचर चांगलं आहे तिथे खूप सारे ॲनिमल आपल्याला बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल फॉरेस्टमध्ये. आणि डेझर्टमध्ये आपल्याला बघायला मिळतात का तेवढे ॲनिमल जेवढे फॉरेस्टमध्ये बघायला मिळतात? नाही. तर हे काय झालं, असे एरिया असतात. काही ठिकाणी जास्त ॲनिमल्स भेटतात किंवा जास्त स्पेसीज बघायला भेटतात आणि काही ठिकाणी खूप कमी बघायला भेटतात. स्पेसीज डायव्हर्सिटी डील्स विथ व्हरायटी ऑफ स्पेसीज ॲज वेल ॲज नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ डिफरंट स्पेसीज ऑब्झर्व इन एरिया अंडर स्टडी. तर स्पेसीज डायव्हर्सिटीमध्ये किती व्हरायटीच्या स्पेसीज आहेत ह्याचासुद्धा स्टडी केला जातो. आणि त्याच्यासोबत काय आहे तर ज्या वेगवेगळ्या, समजा 5 व्हरायटीच्या स्पेसीज एका ठिकाणी आहेत एका एरियामध्ये, मग ते काय झालं, स्पेसीज रिचनेस झाला, म्हणजे खूप जास्त स्पेसीज आहेत असं. आणि त्याच्यानंतर काय आहे तर त्या स्पेसीजचे किती ॲनिमल्स किंवा किती इंडिव्हिज्युअल्स तिथे आहेत. मग समजा ॲनिमल्स असतील किंवा प्लांट्स, तर समजा की प्रत्येक ह्याचे 5 आहेत, तर 5ही स्पेसीजचे 2-2 ॲनिमल किंवा 2-2 इंडिव्हिज्युअल, जसं की कॅट, 2 कॅट ही एक स्पेसीज झाली. दुसरं काय डॉग, मग 2 डॉग आहेत, 2 टायगर आहेत. तर हे काय झालं आहे, असे 5 स्पेसीज आणि त्यांची नंबर किती आहे एखाद्या एरियामध्ये हा काउंट केला जातो आणि स्टडी केलं जातं. फॉर एक्झाम्पल ॲम्फिबियन स्पेसीज डायव्हर्सिटी इज मोर इन वेस्टर्न घाट दॅन इन ईस्टर्न घाट. तर जे वेस्टर्न घाट आहे म्हणजे सह्याद्री पर्वतरांगा, त्यांच्यामध्ये जे काही ॲम्फिबियन्स आहेत म्हणजे फ्रॉग्स वगैरे, तर त्यांची डायव्हर्सिटी खूप बघायला मिळते. आणि ईस्टर्न घाटमध्ये त्याच्यापेक्षा खूप कमी प्रमाणात हे जे काही ॲम्फिबियन ॲनिमल्स आहेत ते पाहायला मिळतात. त्याच्यानंतर थर्ड आहे इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी. तर इकॉलॉजिकल डायव्हर्सिटीमध्ये काय असणार आहे तर इकोसिस्टीम, जसं की टेरेस्ट्रियल आणि ॲक्वॅटिक. मग ह्याच्यामध्ये पण खूप सारे चेंजेस असतात. इट इज रिलेटेड टू डिफरंट टाईप्स ऑफ इकोसिस्टीम हॅबिटॅट्स विदिन अ गिवन जिओग्राफिकल एरिया. तर ह्याच्यामध्ये काय येतं तर जे काही स्पेसीज असणार आहेत, इंडिव्हिज्युअल्स असणार आहेत, त्यांचे हॅबिटॅट काय असतात, म्हणजे ते कुठे राहतात आणि त्यांचा जो काही राहण्याचं ठिकाण आहे ते कुठलं आहे, जिओग्राफिकल एरिया कसा आहे, हे त्यात बघितलं जातं. देअर आर अ लार्ज व्हरायटी ऑफ इकोसिस्टीम ऑन अर्थ हॅविंग देअर ओन कॉम्प्लिमेंट ऑफ डिस्टिंक्टिव्ह इंटरलिंक स्पेसीज बेस्ड ऑन द डिफरन्सेस इन हॅबिटॅट. तर जसं की इकोसिस्टीममध्ये वेगवेगळे ॲनिमल्स एकमेकांना इंटरलिंक असतात आणि ते कशासाठी असतात तर त्यांची जी काही फूड चेन आहे ती कंटिन्यू चालू राहण्यासाठी. मग हे जे काही आहे ती आपल्या अर्थवरती खूप लार्ज व्हरायटीच्या इकोसिस्टीम्स आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे जसं की ती जी काही फूड चेन असेल ती चालू राहण्यासाठी जे काही इकोसिस्टीमची चेन असते ती पण किंवा स्पेसीजची चेन आहे ती इंटरलिंक असते एकमेकांना. जनरली देअर मे बी 1 or more different types of ecosystem in a region. Thus, ecosystem diversity is very high in India while it is quite low in Norway. तर काही स्पेसीजमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या काही एरियामध्ये काही ठिकाणी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टीम आपल्याला बघायला मिळतात आणि काही असे एरिया असतात की तिथे खूप कमी प्रकारच्या इकोसिस्टीम्स बघायला मिळतात. जसं की एक्झाम्पल सांगितलं आहे, इंडियामध्ये खूप जास्त प्रकारच्या इकोसिस्टीम्स पाहायला मिळतात आणि नॉर्वेमध्ये त्याच्यापेक्षा खूप कमी पाहायला मिळतात. द वेस्टर्न घाट्स शो ग्रेट इकोसिस्टीम डायव्हर्सिटी while regions like Ladakh and Run of Kutch
डू नॉट शो व्हेरियन्स लाईक वी ऑब्झर्व इन वेस्टर्न घाट्स. तर जे काही वेस्टर्न घाट आहे कसं आहे पूर्ण जंगली एरिया आहे. मग त्याच्यामुळे जंगल असल्यामुळे तिथे काय आहे खूप सारे एकतर प्लांट व्हरायटीज पण आहेत आणि सोबत ॲनिमल व्हरायटीजसुद्धा आहेत. मग तिथे काय झालं खूप सारी डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते. पण तेच जर आपण लडाख किंवा रन ऑफ कच्छ म्हणजे तिकडे कसं आहे पूर्ण प्लेन एरिया आहे. तिथे कुठल्याही जास्त प्रकारची झाडं वगैरे बघायला मिळत नाहीत. त्याच्यामुळे काय असणार आहे तिकडे डायव्हर्सिटी खूप कमी प्रमाणात असणार आहे. ओके. त्याच्यानंतर आहे पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. फर्स्ट आपण काय बघितलं लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. सेकंड आहे पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. देअर आर 2 पॅटर्न्स वाईज लॅटिट्युडिनल अँड अल्टिट्युडिनल ग्रॅडियंट अँड स्पेसीज एरिया रिलेशनशिप. तर फर्स्ट काय आहे लॅटिट्युडिनल अँड अल्टिट्युडिनल ग्रॅडियंट. तर जे काही पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटी जे काही आपल्याला डायव्हर्सिटी लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बघायला मिळते ती 2 पॅटर्नमध्ये आहे. तर फर्स्ट काय आहे एकतर लॅटिट्युडिनल अँड अल्टिट्युडिनल म्हणजे काय तर जे काही ऑर्गॅनिझम्स असतील तर ते लॅटिट्यूड म्हणजे जसं की अर्थ आहे तर जमिनीच्या लेवलला म्हणजे आडव्या ह्याच्यावरती खूप साऱ्या प्रकारचे स्पेसीज बघायला मिळतात. आणि जसं जसं आपण पृथ्वीपासून वरवर जाऊ किंवा उंच उंच जात जाऊ तसं आपल्याला हे जे काही स्पेसीज असतील त्या खूप रेअर होत जाणार आहेत. आणि जसं आपण पृथ्वीच्या जवळ असतो तर काय आहे खूप प्रमाणात आपल्याला जे वेगवेगळ्या डायव्हर्सिटीज आहेत बायोडायव्हर्सिटी ती बघायला मिळते. वेगवेगळ्या स्पेसीज प्रत्येक एरियामध्ये बघायला मिळतात. आणि काय झालं जसं आपण आडवं जाऊ तसं अर्थच्या पॅरलल तसे खूप सारे आपल्याला स्पेसीज बघायला मिळतात. पण जसं अर्थपासून वरती जाऊ उंचावरती जात जाऊ तसं काय होणार आहे स्पेसीज खूप कमी पाहायला मिळतात. ओके. आणि सेकंड काय आहे तर स्पेसीज एरिया रिलेशनशिप. तर स्पेसीज एरिया रिलेशनशिप म्हणजे काय तर काही ठिकाणी कसं असतं कमी एरिया असतो आणि जास्त स्पेसीज असतात. मग त्या ज्या काही जास्त स्पेसीज असणार आहेत त्यांना जागा त्या रिलेशनने कमी मिळते आणि तेवढ्यात जास्त स्पेसीज आणि त्यांना जागा पण जास्त आहे तर त्यांना काय होईल तिथे इझिली राहता येईल. मग कमी जागेत जास्त स्पेसीज राहत असताना काय होईल तर त्यांचे एकतर कॉम्पिटिशन होऊ शकतात फूडसाठी किंवा मग दुसरे स्पेसीज काही स्पेसीज दुसऱ्या स्पेसीजना खाऊन टाकतील. असे वेगवेगळ्या प्रकारचे काही ना काहीतरी तिथे इफेक्ट होऊ शकतात. पण जसं एरिया जास्त असणार आहे तसं जास्त स्पेसीजना जागा पण जास्त भेटणार आहे तिथे राहण्यासाठी. मग त्याच्यामुळे किती स्पेसीज आहेत आणि किती एरिया आहे हे जे काही रिलेशनशिप आहे ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण त्यांना जर नीट राहताच येत नसेल तर ते जगू शकतील का नाही जगू शकणार मग. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बायोडायव्हर्सिटी करंट सिनारिओ. तर जे काही बायोडायव्हर्सिटीचं आत्ता किती पॉप्युलेशन आहे किंवा बायोडायव्हर्सिटीमधून किती स्पेसीज आहेत हे आपल्याला समजलं आहे. तर जे काही पॉप्युलेशन आहे जसं की ह्युमन पॉप्युलेशन आहे ते आपण काउंट करू शकतो किंवा केलं जातं प्रत्येक 10 इयर्सनंतर. पण पूर्ण सगळ्या ऑर्गॅनिझम्सचं जर पॉप्युलेशन काउंट करायचं म्हटलं असं प्रत्येक 10 इयर्सने तर करू शकतो का पॉसिबल आहे का नाही पॉसिबल. का कारण एवढ्या साऱ्या व्हरायटीचे ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत अर्थवरती आणि ते प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. मग सगळ्याच ठिकाणी आपण जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे काय आहे तर हे जे काही पॉप्युलेशन आहे ते आपण काउंट करू शकत नाही. आणि काही तर अशा स्पेसीज आहेत की ज्या आपल्याला अजूनपर्यंत आपण नवीन नवीन आपल्याला बघायला मिळतात किंवा आपण अजूनपर्यंत त्या बघितलेल्याच नाही आहेत कधी. अशा नवीन नवीन स्पेसीज तयार होतात आणि त्यांचं मग काउंट करताना आपल्याला हार्ड जातं. त्याच्यामुळे पूर्ण ऑर्गॅनिझम्स किंवा पूर्ण सगळ्या इंडिव्हिज्युअल्सचं पॉप्युलेशन काउंट होत नाही किंवा
केलं तर खूप कठीण असतं. तर 2004 इयरमध्ये काय केलं होतं तर एकदा पॉप्युलेशन काउंट केलं होतं आणि त्याच्यानुसार इथे आपल्याला दाखवलं, पण पूर्ण 100% केलं गेलं नव्हतं. तर त्याच्यामध्ये दाखवलं, इथे आपल्याला पाय चार्ट दिसत आहेत, डायग्राम्स दिसत आहेत. तर आता फर्स्ट जी आहे नोन स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम. ओके, तर जे काही 5 किंगडम सिस्टीम आपल्याला 11वीला झाली आहे. तर जे काही 5 किंगडम्स आहेत, तर त्या किंगडमच्या किती स्पेसीज ऑर्गॅनिझम्स आहेत. तर इथे आपल्याला दिसते ब्ल्यू कलरमध्ये जो आहे फर्स्ट सर्कलमध्ये ब्ल्यू कलर आहे तो सर्वात जास्त आहे आणि त्याच्यात ॲनिमल्स आहेत, म्हणजे सर्वात जास्त ॲनिमल्स आहेत. त्याच्यानंतर ग्रीन कलरमध्ये प्लांट्स आहेत, पिंक कलरमध्ये फंगी, ऑरेंज कलरमध्ये प्रोटिस्ट आणि रेड कलर एकदम छोटा आहे त्याच्यामध्ये यू बॅक्टेरिया. असे स्पेसीजची जे काही नॉन ऑर्गॅनिझम्सचा नंबर त्याच्यामधून एक पर्सेंटेज काढले गेले. त्याच्यानंतर सेकंड डायग्राममध्ये नॉन स्पेसीज ऑफ ॲनिमल्स, म्हणजे वरती ब्ल्यू कलरमध्ये जे ॲनिमल्स होते ते ॲनिमल्सचं परत काउंटिंग केलं, तर त्या ॲनिमल्समध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स प्रेझेंट होते ते. तर आता ह्याच्यामध्ये डायग्राममध्ये आपल्याला दिसतं की जो पर्पल कलर आहे तो पर्पल कलर हा इन्सेक्ट्स आहे, म्हणजे ॲनिमल्समध्ये सर्वात जास्त कोण आहेत, इन्सेक्ट आहेत. आणि स्काय ब्लू कलर आहे, स्काय ब्लू कलरमध्ये कोण आहेत तर फिश, ॲम्फिबियन, रेप्टाईल, बर्ड्स अँड मॅमल्स हे जे काही आहेत ते, म्हणजे सर्वात जास्त इन्सेक्ट आहेत. म्हणजे जेवढं ह्युमन पॉप्युलेशन आहे त्याच्यापेक्षा खूप कितीतरी पटीने जास्त इन्सेक्टचं पॉप्युलेशन आहेत, किंवा त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीने इन्सेक्ट आपल्या अर्थवरती प्रेझेंट आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कीटक आहेत ते. ओके, तर हे काय झालं नॉन स्पेसीज ऑफ ॲनिमल. ओके, तसंच सेम नॉन स्पेसीज ऑफ प्लांट्स, जे की फर्स्ट डायग्राममध्ये ग्रीन कलरमध्ये दाखवलं होतं. तर त्यात पण फ्लॉवरिंग प्लांट्स जास्त आहेत अर्थवरती. सर्वात जास्त कुठले प्लांट्स आहेत, फ्लॉवरिंग प्लांट्स. ते कसे दाखवले तर एकदम डार्क कलरमध्ये. त्याच्यानंतर हे डार्क कलरमधले आहेत ते डायकॉट फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत, म्हणजे जसं की आपण मोनोकॉट आणि डायकॉट हे पाहिलं होतं. त्यांच्या ज्या काही बिया असतात त्यांचे 2 भाग होतात. फॉर एक्झाम्पल काजू, तर ते काय आहेत डायकॉट, आणि ज्यांचे 2 भाग होत नाहीत म्हणजे तांदूळ, तर ते काय आहेत मोनोकॉट. मग त्यांचं थोडा लाईट कलरमध्ये दाखवलं किती प्रमाणात प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर मॉसेस, फन, कॉनिफन. ओके, तर असे जे काही वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी आहे ती एक अंदाजे कॅल्क्युलेट करून त्याचं ग्राफिक रिप्रेझेंटेशन केलं गेलं होतं. ओके, त्याच्यानंतर लास्ट पॉईंट आहे बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट 2002. तर जे काही बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आहे त्याच्यासाठी एक ॲक्ट काढला गेला, जेणेकरून काय आहे तर जी काही बायोडायव्हर्सिटी आहे ती ह्युमन बिईंगपासून सेफ राहिली पाहिजे, किंवा जे काही ह्युमन बिईंग आहेत त्या बायोडायव्हर्सिटीमध्ये काही हार्म करू नयेत, म्हणून हा ॲक्ट काढला गेला. इंडिया पार्टिसिपेटेड इन अर्थ समिट रिओ डी जेनेरो अँड इज अ पार्टी टू कन्व्हेन्शन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. तर जे काही अर्थ समिट अँड रिओ डी जेनेरो ह्यांची एक पार्टी होती कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. तर हे जे काही कायदा होता त्याच्यामध्ये इंडियाने पार्टिसिपेट केलं होतं. कुठलं आहे तर CBD 1992 इन ऑर्डर टू प्रोव्हाइड फ्रेमवर्क फॉर सस्टेनेबल मॅनेजमेंट अँड कन्झर्वेशन ऑफ अवर कंट्री नॅचरल रिसोर्सेस. गव्हर्मेंट पास बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट BD ॲक्ट इन द इयर 2002 in compliance with CBD.
हे कन्व्हेन्शन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी जे आहे त्यांच्या अप्रूव्हलने इंडियाने काय केलं किंवा आपल्या कंट्रीने काय केलं, तर जे काही कंट्रीमध्ये असणारे नॅचरल रिसोर्सेस आहेत किंवा मग जे काही वेगवेगळे डायव्हर्सिटी आहे ती सेफ राहावी ह्याच्यासाठी एक ॲक्ट पास केला. कुठला ॲक्ट आहे तो, तर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट, BD ॲक्ट. आणि कुठल्या इयरमध्ये, तर 2002 मध्ये. तर हा क्वेश्चन MCQसाठी येऊ शकतो. लॉ ब्रॉडली डिफाईन्स बायोडायव्हर्सिटी ॲज प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोऑर्गॅनिझम अँड देअर पार्ट्स, their genetic material and byproduct. It excluded value added product and human genetic material also. तर बायोडायव्हर्सिटीमध्ये काय काय येतं, तर प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे तर झालेच, आणि त्यांचे पार्ट्स किंवा त्यांचे वेगवेगळे जेनेटिक मटेरियल आणि त्यांचे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट. तर म्हणजे काय, तर त्यांच्यापासून वेगवेगळे जे काही प्रोडक्ट्स बनवले जातात ते प्रोडक्ट्स जे काही आहेत ते सेफ असले पाहिजेत, ह्याच्यासाठी हा ॲक्ट काढला गेला. अ 3-tier सिस्टीम हॅज बीन इस्टॅब्लिश्ड विथ नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी NBA ॲट नॅशनल लेवल, स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड SBB at state level, and biodiversity management committees BMCs at local level for approval of utilization and biological resource for commercial and research purpose. तर ह्याच्यासाठी ॲक्टमध्ये 3 सिस्टीम तयार केल्या. तर नॅशनल लेवलची जी म्हणजे कंट्री लेवलची जी सिस्टीम आहे ती काय आहे, नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी NBA. त्याच्यानंतर स्टेट लेवलसाठी कुठली कमिटी आहे, तर स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड. आणि लोकल लेवलसाठी काय आहे, तर बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटीज BMCs. तर ह्यांचे जे काही रूल्स असतील ते फॉलो करून त्यांचे जे काही परमिशन असेल ती घेऊन त्याच्यानंतरच आपण जे काही नेचरवरती करणार असू किंवा नेचरवरती काही इफेक्ट करणार असू, म्हणजे काही प्राणी मारले जात असतील किंवा मग काही झाडं तोडली जात असतील, तर ते आधी त्यांना विचारून घ्यावं लागतं, त्यांची परमिशन घ्यावी लागते ह्या ज्या 3 कमिटीज आहेत त्यांचं. आणि त्याच्यानंतर मग जे काही असेल त्यांनी अप्रूव्ह केल्यानंतर आपण कमर्शियल यूजसाठी किंवा रिसर्च पर्पजसाठी त्याचा यूज करू शकतो. जसं की आपल्या इथे समजा रोडचं वगैरे कामं चालू असतात, मग रोडच्या बाजूनी जी काही झाडं असतील तर ती काही झाडं कोणाच्या मालकीचीच सगळ्यांच्या नसतात किंवा काही वेळेला अशीच असतात, मग ती तोडायची की नाही, हा जो काही हक्क आहे तो हे जे BMC आहे, बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी, ही कमिटी देते त्यांना हक्क किंवा ती अप्रूव्ह करते की ठीक आहे तोडू शकता, आणि त्याच्यानंतरच मग ती झाडं तोडली जातात. जर BMCचं सर्टिफिकेट नसेल तर ते समजा त्यांनी झाडं तोडली किंवा काही केलं तर त्यांना तिथे काहीतरी फाईन होऊ शकतो किंवा जेलमध्ये जावं लागू शकेल किंवा फाईन पण खूप जास्त असतो, 10 लाखपर्यंत वगैरे फाईनसुद्धा असतो. ओके, तर आपण 4 पॉईंट्स बघितले. फर्स्ट, लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. सेकंड, पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. थर्ड काय, बायोडायव्हर्सिटी करंट सिनारिओ अँड बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट 2002. ओके, तर हे 4 पॉईंट आपण आज बघितले आहेत पार्ट फर्स्टमध्ये. ओके, थँक्यू.